ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जनता पार्टीची आज पुण्यामधून घोषणा केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका नव्या पार्टीचा उदय झालेला आहे. खरं तर लक्ष्मण हाके यांना आपण गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक प्रश्नांसाठी मैदानात सगळ्या बाजूवरती सगळ्या व्यासपीठांवरती भूमिका मांडताना आपण पाहिलं आहे, परंतु आता ते पुन्हा एकदा राजकारणाच्या माध्यमातून आपल्या नवीन पार्टीच्या माध्यमातून एक नवी सुरुवात करतायत. नेमकी ही पार्टी सुरू करण्याची तुम्हाला का गरज वाटली? असं कालचं पावसाळी अधिवेशन तात्कालिक कारण सांगतो. तात्कालिक कारण असं आहे की कालचं पावसाळी अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये ओबीसीच्या एकाही प्रश्नावरती एकाही लोकप्रतिनिधीनं, एकाही मंत्र्यानं, एकाही सब कमिटीनं एकाही प्रश्नावरती चर्चा केली नाही. म्हणजे अर्धी लोकसंख्या एवढी इग्नोर केली जात असेल सत्ताधाऱ्यांकडून. आता ओबीसी कोणाचा डीएनए उरल्याचं मला दिसत नाही. निवडणुका आल्या की परत ओबीसी सेल जागृत होतील, परत ओबीसीच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात पिवळे रुमाल गमजे टाकले जातील, परत त्यांचा निवडणुकांसाठी वापर होईल. पण आम्ही आता ते होऊ देणार नाही. ओबीसींची पार्टी, ओबीसींचे प्रश्न, ओबीसींचं प्रतिनिधित्व, जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदार. पण ओबीसींच्या प्रश्नावरती सत्ताधारीच नाही, विरोधकही बोलले नाहीत. हेच तर दुर्दैव आहे. म्हणून तर आम्ही पक्षाप्रत पोचलोय. मी काय कुठल्या मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे का? मी काय वसंतदादाच्या घरात जन्माला आलोय का? मी काय मोहिते पाटलांच्या घरात जन्माला आलोय का? एक मेंढपाळाचं पोरगा आहे. निवडणुकीला मला माझ्या लोकशाहीवर प्रचंड विश्वास आहे, संविधानावर प्रचंड विश्वास आहे. आणि संविधानावर प्रचंड विश्वास आहे. इथं जनता सार्वभौम आहे आणि आमची संख्या जर बहुमतात असेल तर आम्ही बॅलेटचा विचार का करू नये? आता तुम्ही स्वतः संस्थापक आहात, त्यामुळे तुम्हाला प्रश्न आहे, रचना कशी असणार आहे पार्टीची? कशा पुढचा अजेंडा काय आहे तुमचा? आमच्या 450 जाती आहेत. 450 जातींच्या प्रमुखाचा पदाधिकारी आमचा असतो. आम्ही 288 विधानसभा आणि डिलिमिटेशन नंतर जो आकडा येईल तो आकडा लोकसभा आम्ही ओबीसीच्या प्रश्नावर लढू. आमची मतं ज्यांना हवी आहेत ते आमच्याबरोबर अलायन्स करतील. त्यांची मतं आम्हाला देतील, आमची मतं आम्ही त्यांना देऊ. आणि सत्तेचं गणित, सत्तेचं व्याकरण आजपर्यंत पवारांनी जे सत्तेचं व्याकरण घातलं महाराष्ट्रामध्ये, आजपर्यंत इथल्या सत्ताधाऱ्यांनी ओबीसीला रॉ मटेरियल म्हणून वापरलं. त्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये ओबीसीच्या अजेंड्यावर काम करू. तुम्ही जर पाहिलं का आजपर्यंत अनेक पक्ष आले, अनेक जण, अनेक विसर्जितही झाले. जोपर्यंत संघटनात्मक लेवलला काम होत नाही तोपर्यंत कुठलाही पक्ष तग धरू शकत नाही. हा आजवरचा इतिहास आहे. अगदी आत्ताचं जर पाहिलं तर अनेक पक्ष असे आहेत जे संघटनात्मक खेळखेळे झाल्याचा फायदा बीजेपीने घेतला किंवा सत्ताधाऱ्यांनी घेतला आणि त्यांना वीक बनवलं गेलं. तुमचं काय टार्गेट आहे? हे बघा, ज्या पद्धतीने आम्ही व्हर्च्युअल बोलतोय, ज्या पद्धतीनं आम्ही ऑनलाईन बोलतोय, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये एक दिवस असं नाही की मी वेगवेगळ्या जिल्ह्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्यात गेलो. त्यामुळं महाराष्ट्र, मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भातले काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई उपनगर, ह्या प्रयोगाची खरं तर 5-10 वर्षापूर्वीच महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग व्हायला हवा होता आणि मोठ्या ताकदीनं व्हायला हवा होता. आमच्या लोकांनी, बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले, पण दुर्दैवानं इथल्या सहकारामध्ये आणि इथल्या कारखानदारांच्या मॅन मनी मसल पॉवरमध्ये ते दिसू शकले नाही. पण आत्ताचा जो जेन झी आहे, आत्ताची जी 2000 सालानंतर जन्म घेतलेली पिढी आहे, आत्ताचा ऑनलाईन जमाना आहे, डिजिटल जमाना आहे, या जमान्यामध्ये मला या तरुणाईवरती प्रचंड विश्वास आहे. बरं, म्हणून आम्ही ओबीसी जनता पार्टी, आम्ही निश्चित आमचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेत घेऊन जाऊ. पण आता सध्या जे ओबीसीचं प्रतिनिधित्व करतायत किंवा जे स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेतात, पंकजा मुंडे असतील, भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील किंवा आणखी भाजपमधले बरेच नेते तुम्हाला, तुमच्या सगळे 8 मंत्री आहेत. मग हे सगळे आता ये अंदर की बात है, ये सब लोग हमारे साथ है. अगर ओबीसी जनता उसके पीछे नहीं जाती तो उनको, अगर हमारा फेस होते हैं मगर एजेंडे पे काम करना पड़ता है. मग हे जर तुमच्या सोबतच असतील तर मग तुम्ही बी टीम ठरताय ना? नाही, असा असायचा काय प्रश्न? कोणी काही जर म्हणे, ते कोणी तुमच्या बी सोबतच टीम, ए आहे. टीम का ठरू शकत नाही. नाही, ते आम्ही आता direct सध्या A ballot team मध्ये, आहेत. अरे आम्ही- सद्यस्थितीला ते A team मला आहेत एक ना. कसं बॅलेट ते तुमच्या सोबत आहेत ना? नाही ना, आमच्या सोबत ते आहेत. आम्ही ए टीमला आहोत, बी टीमला राहतील कोणी. आम्ही त्याचे, इथली जनता सार्वभौम आहे. आम्ही जनतेला डोळ्यासमोर ठेवून काम करतो. बरं. आम्ही नेत्याला किंवा कुठल्या पक्षाला डोळ्यासमोर ठेवून नाही काम करत. बरं. लक्ष्मण हाके चुकत असेल तर ओबीसी जनता खड्यासारखं बाजूला करेल. बरं. लक्ष्मण हाके जर अपिलिंग बोलत असतील तर ओबीसी जनता हा जगन्नाथाचा रथ आहे. हा रथ एकदा चालू झाला, जो आडवा येईल त्याचं काय होईल विचार करा. आणि जो त्या रथाचा सारथी, काय रथाचा हात लावेल त्याचं सोनं होईल. पडळकर असू द्यात, जानकर असू द्यात, हे तुमचे कायचे सहकारीच होते. आज ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत. तुम्ही या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली का? त्यांनी तुमच्या पक्षात यावं का? चर्चा निश्चित करू. पक्षात यावं न यावं हा प्रश्न पुढचा आहे. पण ते ज्या प्रश्नावर काम करतायत त्याच प्रश्नावर आम्ही काम करतोय. आमच्या सगळ्यांचा जर गोल एक असेल तर विरोध असायचं कारणच येत नाही. गोल काय आहे नेमका तो? गोल जो शोषित आहे, जो वंचित आहे, जो पीडित आहे, जो बेदखल आहे,
विस्थापित लोकांना आम्हाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जायचं आहे. ही तुमचं सामाजिक न्यायाची भाषा आहे. राजकीय गोल काय आहे तुमचा? राजकीय गोल हाच ना की यांचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधानसभेत घेऊन जायचं. पण- लोकशाहीमध्ये चळवळीला राजकीय पक्षामध्ये कन्वर्ट करून सत्तेमध्ये जाणं, राजसत्ता अंतिम आहे. सत्तेमध्ये जाणं हे तुमचं टार्गेट आहे का पूर्ण सत्ता मिळवणं हे टार्गेट? पूर्ण सत्ता मिळवणं हे टार्गेट आहे. अर्ध्या लोकसंख्येला न्याय द्यायचा असेल, म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करणार, ओबीसी ठरवेल ना मुख्यमंत्री कोण. पण तुमचे पण काय अँबिशन्स असतात? मिशन आमचे आहेत ना, सांगू ना वेळोवेळी. मुख्यमंत्री व्हायचं नाही तुम्हाला? अरे मुख्य इथं जर काय हरकत आहे? म्हणजे जर जादुई जर आपण आकडा बघितलं, हे बघा गणपती काय ज्या असतं, पद्धतीनं हे बघा होऊ बघा शकतो. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद, तो जादुई आकडा ज्याच्यापासून जवळ असेल. काय विषय, सत्तेत असलं म्हणजे अनेकांची कामं होतात. आता हा ट्रेंडच बनलेला आहे, बरोबर? नाही, आता तर काय, आताचा आता ट्रेंड जर त्यांचा आता त्यांना बघतोय लकलावा आपण असो की म्हणून तर आम्हाला पार्टी विरोधकांना काढायला लागते सुद्धा ना. झोप येत हे नाही बघा वेळेस. म्हणून तर आम्हाला वेगळा पर्याय द्यावा लागतोय ना. म्हणून तर बरं, आम्ही आत्ताचं जे राजकारण आहे ह्याच्यापेक्षा लोकांनी तुमच्या पक्षाकडे वेगळं राजकारण तुमचं काय असणार? ओबीसींना बजेट पाहिजे असेल तर ओबीसीनी याचा बेस वोटर बनावा. ओबीसींना आपल्या लेकरा बाळांचं जर भवितव्य ठरवायचं असेल, आपलं प्रतिनिधित्व कायद्याच्या सभागृहात जायचं असेल तर ओबीसीनी याचा बेस वोटर बनावा. ज्यांना बोलता येतंय त्यांनी बोलावं, ज्यांना लिहिता येतंय त्यांनी लिहावं, ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांना बिहाइंड कर्टन काम करावं. पण कुणाकडे तरी भीक मागण्याची आणि गुलामगिरी करण्याची मानसिकता सोडून द्यावी. आणि 18 पगड जातीचा महाराष्ट्र आहे. सर, तुम्ही निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीत काय झालं हे सगळ्याला माहिती. त्यातून तुम्ही काय धडा घेतलाय आणि आता पुढची बांधणी हे तुमची बघा, कशी असणार? मला माझ्या मर्यादा 2000 साली काय होत्या, हां. 2004 साली काय होत्या, 2009 साली काय होत्या. माझा एक अर्ज भरणं आणि त्या अर्जाला मतं पडणं आणि माझा पाठिंबा एका व्यक्तीला असणं ओके. म्हणजे लक्ष्मण हाकेने थांबावं असा आहे का अर्थ त्याचा? लक्ष्मण हाके 2026 मध्ये बात करतोय ना. लक्ष्मण हाके समोर अजेंडा हा 2029 आहे ना. बरं. मी एक मेंढपाळाचा पोरगा आहे ना. लोकशाही कळली जर आमच्या मागच्या पिढ्यांना असती, आम्ही जर इथल्या सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये असतो तर मे बी आम्ही निवडूनही आलो असतो. तुम्ही काय करणार? विधानसभा लढवणार? लोकसभा लढेल, लोकसभा हिंगोलीला लढेल, मतदारसंघ? नांदेडला लढेल, हिंगोलीला लढेल, नांदेडला लढेल, जालन्याला लढेल, कुठेही लढेल. डिलिमिटेशन नंतर जो एक मतदारसंघ आमच्या वाट्याला येईल तिथं लढेल. सर, मुख्यमंत्री पदाचं तुम्ही काय बोलत नाही. मी काय बोललं पाहिजे मुख्यमंत्र्याचं? तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणार का? वावगं काय? नाही, ऑब्जेक्शन नाही. वावगं आहे, काय? मग ते आहे म्हणून सांगा ना. मग काय सांगायचं आहे बघा, तुम्ही माझ्याकडून वधवून घेताय का? चला, ओबीसीला अपिलिंग चेहरा, आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसू. शुभेच्छा सर तुम्हाला. धन्यवाद, थँक्यू.